श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रवण करत आहात बाळूमामांचा संदेश. हा संदेश जर तुम्ही उघडून बघत असाल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये एक आनंदाची बातमी येणार आहे. हा संदेश शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही भाग्यवान आहात. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंड बाळूमामांची कृपादृष्टी ही 100% राहणार आहे. म्हणून असेच बाळूमामांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पहिल्यांदा भेटतील. आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. बाळूमामा म्हणतात, ज्याला आयुष्यात रस्ता सापडत नसेल तर त्यांनी स्वतःला विचारा की आपल्याला काय जमतंय, कशात आवड आहे, मग स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा. जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना माणूस स्वतः जगणं विसरून जातो आणि दुसऱ्याच्या सुखाला सुख आणि दुसऱ्याच्या दुःखाला दुःख मानणारा व्यक्ती कधीच दुःखी राहू शकत नाही. जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात. ती आपोआप गुंफली जातात. मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात तुमच्यासारखी गोड माणसं हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध म्हणतात. कौतुक आणि टीका या दोन्हींचाही स्वीकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हींचीही गरज असते. ऐकताना बऱ्याच लोकांचा हेतू समजून घेण्याचा नसतो, ते प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशानेच ऐकतात. समाधान हे नेहमी आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींना पुरताच नसतो, तर आपल्याकडं जे आहे त्याच्यासाठी आपण किती धन्य आहोत याची जाणीव आहे. पेरणीच्या हंगामात माणसं एखादा दुसरा येतो, तर कापणीच्या हंगामात थोडक्यात येतात. लोक काय म्हणतील याची पर्वा करायची नाही, म्हणजे माणसाला सुख लागतं. सुरुवात करणं सोपं आहे, पण चिकाटी ही एक कला आहे. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून काहीही उपयोग नसतो. रेशमाचा धागा निर्माण करणाऱ्या किड्याला रेशमाचा बाजारभाव कुठे माहीत असतो. नको वाटणारा विचार मनातून हुसकता न येणं, काहीही न करणं, हेच खरं जीवन आहे. जीवनात चांगला विचार करा. संयमाचा म्हणजे खूप संयम ठेवला पाहिजे जीवनात. जीवन हे खूप आनंदी आहे. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजानं जर पाणी आत घेतलं तर जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातलं सगळं नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत, जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश करू देत नाही. बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्यानं आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी विसरू नये. अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा वाहतो. अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा. आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे. हे ज्याच्या डोळ्यात लकलकात असेल त्याला कसल्याही काळोखात अचूक मार्ग सापडतच असतो. म्हणून आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून तुम्ही काय शिकलात आणि पुढे काय करावं लागेल हे डोक्यात ठेवा. कोणी आपल्यावर थोडंसं उपकार केलं तर आपण त्याच्यावर ढिगभर परोपकार करण्याची तयारी ठेवा. आपली संस्कृती वाटून खाण्याची आहे, ओंबारडून खाण्याची नाही. सावली देणारं कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाही, मग ते वृक्ष असो किंवा स्वतःचे आई वडील. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते ती गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. सकारात्मक नजरिया आपकी सभी समस्याओं का हल है. तो नहीं कर सकता, परंतु ये लोगों को हिलाने के लिए काफी है. असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी लक्षात ठेवा. तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाळूमामांची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंड राहील. आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. लक्षात ठेवा, 10 चांगल्या कामापेक्षा एक वाईट काम जास्त काळ आठवणीत ठेवलं जातं. निर्णयाची घाई असलेल्या माणसांची चर्चा करताना अगदी सुरक्षित वाटत नाही.
मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा, कारण गरज संपली पण सवयी कधीच सुटत नाहीत. म्हणून जीवन जगत असताना नक्कीच तुम्ही, ज्याला आयुष्यात रस्ता सापडत नसेल त्यांनी स्वतःचा रस्ता तयार केला पाहिजे आणि जीवन हे चांगल्या पद्धतीनं जगलं पाहिजे. स्वतःच्या चांगल्या विचारांनी आणि प्रामाणिक कर्माने विणलेली आयुष्याची घट्ट विणा कुणाच्याही प्रहाराने तुटत नाही. शब्दांची रेंज चांगली असेल तर माणसांचा नेटवर्क कधीच तुटत नाही. आपल्या लोकांनी केलेली विचारपूस औषधांनाही मागे टाकते. मनसोक्त जगावं असं सगळ्यांना वाटतं, पण परिस्थिती हे सर्व विसरायला भाग पाडते. कारण परिस्थिती ही अशी जगण्याची जीवन विद्या देऊन जाते, ती कुठल्याच विद्यापीठामध्ये शिकवली जाऊ शकत नाही. ठरवलेले देह प्राप्त झाले की माणसाला स्थिरता लाभते, हे विधानच खोटं आहे. पैशाने विकत घेता येतं नाही अशी एखादी तरी गोष्ट तुमच्याजवळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्वतःला श्रीमंत समजू नका. आयुष्य फार लहान आहे. जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचा आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा. आपल्या सुखाची क्षितिज इतरांच्या नजरेत भलेही सीमित असते, पण स्वतःच्या नजरेत त्याला सीमा नसावी. तुमचे विचार तुम्हाला काय हवंय ते सांगतात आणि तुमची कृती तुम्ही काय मिळवणार आहात ते ठरवते. जगत येताना आपल्याकडे ध्येय असतो, नाव नाही. जग सोडताना मात्र नाव असतं, देह नाही. मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा गोड प्रवास म्हणजेच आपलं जीवन असतं. जीवनात वेळ ही कधीच वाईट नसते. वेळेचं गणित सोडवता आलं तर उत्कर्ष होतो. वेळेने आणि काळाने निर्णय केलेले आव्हान आपण कसे स्वीकारतो त्यानंतर आपली यशोगाथा अथवा अधोगती ही नक्कीच अधोरेखित होत असते. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात येणाऱ्या अनुभवांवर अवलंबून असतं. शून्य आणि वर्तुळ दिसायला जरी सारखीच असली तरी त्यात फरक आहे. शून्यात आपला एकटेपणा असतो तर वर्तुळात आपली सर्व माणसं बसलेली असतात. आईची माया धरणी मातेपेक्षाही महान आहे आणि वडिलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे. जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेलं बघू शकत नाही, परंतु एक आई वडीलच असे आहेत की जे आपल्याला मुलापेक्षा पुढे गेलेलं पाहून आनंदी होतात. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर कधीच अवलंबून नसतं. तुम्ही केलेल्या चुकींच्या शब्दांकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या 1000 चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. नात्यामध्ये मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही. समस्या ही कापसानं भरलेल्या पिशवीसारखी असते. जो तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते, पण जे हाताळतात त्यांना वास्तवाचं कळतं. चांगल्या गोष्टी त्यांना मिळवतात जे वाट बघतात आणि अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे पण अशक्य कधीही नाही. कठीण रस्तेच तुम्हाला नेहमी सुंदर ठिकाणी पोहोचवतात. सन्मान लक्षात ठेवला तर अहंकार वाढतो. सन्मान करणारा लक्षात ठेवला तर कृतज्ञता वाढते. ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर त्या शब्दांचा आणि जीवनाचा अर्थ माणसाला समजत असतो. सत्य नेहमी पाण्यावर तरंगणाऱ्या तेलाच्या थेंबासारखं असतं. त्यावर कितीही पाणी टाकलं तरी ते तरंगतच राहतं. म्हणून सत्य कधीही लपवू नका. खोट्याचा कधीही साथ धरू नका. खोटं जास्त वेळ टिकत नाही. जे सत्य आहे ते सत्यच तुम्हाला जिंकू शकतं. म्हणून जीवन जगत असताना खोटापणा सोडून द्या. एखादी व्यक्ती तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहात, कारण दुसऱ्यातला चांगलेपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे आणि दुसऱ्याला चांगलं मानण्याचा मोठेपणा हाही तुमच्यामध्येच आहे. देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो वा वेळ असो. आनंद चंदनासारखा असतो. दुसऱ्याच्या कपाळावर लावलं तरी आपली बोटं सुगंधित करून जातो. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं
हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं आहे हे बघायला आपल्याकडे वेळच उरत नाही. म्हणून जे आहे ते समाधानात राहावा. नक्कीच तुमच्या जीवनात यशस्वी होण्याचे मार्ग हे मोकळे होतील. कधी कधी मजबूत हाताने पकडलेली बोटं सुद्धा सुटून जातात, कारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभवावी लागतात. एक क्षण हसवून जाईल तर दुसरा क्षण रडवून जाईल. या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जाईल. लागलेली भूक, फाटलेला किस्सा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक आयुष्य जगण्याची कला शिकवते. रेल्वेचे रूळ हजारो किलोमीटर अंतर साथ साथ चालतात, पण ते जवळ मात्र कधीही येत नाहीत. त्याचप्रमाणे कोणीतरी स्वतःचं अस्तित्व विचारल्याशिवाय त्याला दुसऱ्याची एकरूप होता येत नाही, हेही तितकंच खरं. म्हणून प्रार्थनेमुळे देव बदलत नाही, तर प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते. तसेच अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणं कधीही चांगलं. आयुष्याच्या पटलावरचा यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागेल. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा. सेव अर्थ आणि मनात देवाबद्दल आणि मामाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. धन्यवाद.